माझ्या मातेला, जिने की मला जन्म दिला. त्यानंतर वंदन करेल मी माझ्या मातीला, ज्याच्यात मी मिसळणार आहे. माता आणि माती याला फक्त वेलांटी आहे आणि ही माझ्या आयुष्याला वेलांटी देणार आहे. माझे सर्व अपलाईन आणि माझे सर्व बिझनेस पार्टनर यांना मनापासून आभार करतो. हा बिझनेस गेले 4 महिने जवळपास 7 ते 8 दिवस होतात हा बिझनेस मी चालू केला. जेव्हा चालू केला, आज तुम्ही इथं प्लॅन बसून बघताय. मी हा प्लॅन बसून नाही बघितला, मी प्लॅन समजण्यासाठी माणूस पाठवला होता. माणूस म्हणजे असा माणूस पाठवला होता ज्या माणसाला इंग्लिश पण बोलता येत नाही, इंग्लिश समजत नाही, मोबाईल कळत नाही, अशा माणसाला पाठवून हा बिझनेस मी चालू केला होता. त्या व्यक्तीला तुम्ही ऐकलं, त्या व्यक्तीचं नाव आहे लक्ष्मण राठोड सर. त्या व्यक्तीला म्हटलं, मी ड्युटीवर होतो, सर म्हणलं तो बिझनेस जाऊन बघा, आपल्याला चालू करायचं कसं करायचं. सर गेले, सर म्हणले बिझनेस चांगला आहे. सर म्हणलो बिझनेस मध्ये इन्कम किती येते ते सांगू नका, त्या बिझनेस मध्ये काय महत्वाचं ते सांगा. सर एकच म्हणले, सर त्या बिझनेस मध्ये इन्कम महत्वाचं नाही, त्या बिझनेस मध्ये लोक आजारमुक्त पाहिजे. मला हा पॉइंट आवडला. मी ठरवलं की पैसा महत्वाचा नाहीये, आपण आजारी लोकांना मुक्त करायचं, जास्तीत जास्त लोकांना आजार रिकव्हर करायचं. हा बिझनेस त्या दिवशी ठरवला आणि बिझनेस चालू केला. आणि बिझनेस जेव्हा चालू करत होतो त्यावेळेस ठरवला की आज मार्केटमध्ये हा बिझनेस आपल्याला 3 आयडीनं चालू करायचा. 3 आयडी म्हणजे 20,000 रुपये. 20,000 जर विचार केला, मार्केटमध्ये रिलायन्सच्या व्यतिरिक्त 20,000 मध्ये कुठला व्यवसाय चालू होता का? तुम्ही वडापावचा गाडा देखील चालू करू शकत नाही, ना घरात पिको फॉल चालू करू शकत नाही, ना ब्युटी पार्लर चालू करू शकत नाही, नाही किराणा बिझनेस चालू करू शकत नाही. पण त्याच 20,000 रुपयामुळे मी हा बिझनेस 4 महिन्यापूर्वी 20,000 रुपये देऊन वस्तू घेऊन बिझनेस चालू केला. त्या 20,000ची ताकद जर बघायला गेलं, या आठवड्याचं इन्कम जर बघायला गेलं, फक्त एका हप्त्याचं इन्कम 27,150 रुपये आलेले. रिया पॉवर ऑफ रियांश. फक्त एकच म्हणतो, फक्त डिसिजन घ्या प्रत्येकाने. बिझनेस मध्ये मी किती पैसा कमवतो याला मला मोठेपणा नाही. माझ्या टीम मध्ये आज तब्बल अशा व्यक्ती आहेत की जे की सर्वसामान्य व्यक्ती मार्केटमध्ये काही इन्कम नसतं कमवलं, असे 30-50 लोक असे की आज आठवड्याला कुणी 450 रुपये घेतले असतील, कुणी 1000 रुपये घेतले, कुणी 5,000 रुपये घेतले, कुणी 10,000 रुपये घेतले, तर कुणी 20,000 रुपये बी घेतले. ही पॉवर ऑफ रियांची ताकद आहे, ही माझी ताकद नाही. फक्त मी त्यांना सपोर्ट करतो. त्याच पद्धतीने म्हणतो, आजपासून जर तुम्ही बी डिसिजन घेतलं तर कमिटमेंट करतो बॉस, येणाऱ्या 3 महिन्यानंतर प्रत्येक बसलेला व्यक्ती याच ठिकाणी दिसेल. विश यू ऑल द बेस्ट.